कांचन नगरीमध्ये कनक नावाचा एक राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली. तिचं नाव किशोरी होतं. तिची पत्रिका पाहून ज्योतिषानं सांगितलं, जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावरती वीज पडून तो मरेल. एका ब्राह्मणानं किशोरीला द्वाक्षरी विष्णू मंत्र दिला. 12 अक्षरी मंत्र सांगितला. त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा करावी, कार्तिक शुद्ध नवमीला श्री विष्णूशी विवाह लावावा असे व्रत तिने तिला सांगितले आणि त्या तरुण ते करू लागले. एकदा गंध्यानं हे पाहिलं व तिच्यावर तो मोहित झाला. माळणीच्या मदतीने त्यांनी स्त्रीवेश घेऊन त्या माळणीबरोबर तो किशोरीकडे गेला आणि ती माळीन म्हणाली, ही माझी मुलगी आहे, फुलाची रचना करण्यात तरबेज आहे, तुला देवासाठी फुलाच्या नाना प्रकारच्या रचना करून ती देत जाईल. गंधा किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्यानं स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितलं की तू किशोरीचा नाद सोडून द्या, तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचं वैंधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर ती अन्नपाणी वर्ज्य करून मरून जाईल. वडिलाला दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनकराजाला हा विवाह मान्य करणं भाग पडलं. कार्तिक 12 ही लग्नाची तिथी ठरली आणि गंध्याला हे सर्व कळलं. तो खूप दुःखी झाला व त्यानं ठरवले की लग्नमंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा. त्याच वेळी मेघगर्जनेसह वीज कडकडल्या आणि किशोरी भांबावून गेली व ती बाहेर आली. गंध्यानं तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळून तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद तिच्याशी विवाह झाला आणि तुळशीच्या व्रताच्या प्रभावानं किशोरीचं वैंधव्य टळलं. अशा प्रकारचं हे एक तुळशी व्रताची एक कथा अशा प्रकारची आहे. तुळशी ही घरोघरी असणारी अत्यंत पवित्र व उपयुक्त अशा प्रकारची एक वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबियाच्या घरासमोर वृंदावन असतं. आजकाल जागेअभावी वृंदावन बांधणं शक्य नाही, म्हणून मातीच्या कुंडीत तुळशीची रोपं लावतात. तुळशी ही कृष्णध्वज राजांची कन्या. कन्येच्या अनुपम सौंदर्यामुळं तिला तुळशी हे नाव पडलं. तुळशीचे महत्त्व आणि महात्म्य अनन्यसाधारण अशा प्रकारचं आहे. देवपूजा, श्राद्ध यासाठी तुळस अवश्य लागतं. भगवान श्रीविष्णूस तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुळशीला हरिप्रिय असंही म्हणतात. श्रीकृष्ण, जीवनी, वृंदावती, श्रीदेवी, नंदिनी, लक्ष्मी, महालक्ष्मी असे तुळशीचं नाव आहे. आरोग्यदृष्ट्या ही तुळस मानवाला अतिशय उपयुक्त आणि उपायकारक अशा प्रकारची ठरलेली आहे. तुळशीत कार्बन वायू शोषून घेऊन ऑक्सिजन वायू कार्बन डायऑक्साईड वायू सोडण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं शरीर निरोगी राहण्यास उपयोग होतो. घरात तुळशीचं झाड असलं की घरात पिसवा, हिवताप, जंतू सहसा शिरकाव करत नाहीत. बऱ्याच आजारावर रामबाण उपाय ठरतो. पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र असणं गरजेचं असतं, त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत असे मानले जातं. नवमी दशमीचे व्रत पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणाला दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणं आरोग्यासाठी उत्तम असं मानलं जातं. जेथे आहे तेथे तुळशीचे पान वसे अशी बहिणाबाईनं तुळशी महात्म्याची कथाही सांगितलेली आहे. तुळशीचं झाड हे अत्यंत आवश्यक अशा प्रकारचं आहे. तुळशीच्या पानाचा उपयोग घेतल्यास खोकला वगैरे राहण्यासाठीही त्याचा उपयोग होतो आणि या तुळशीजवळून एक विशिष्ट अशा प्रकारचा गंध सोडलेला असल्यामुळं अनेक प्रकारचे रोगजंतू त्या तुळशीच्या झाडाजवळ राहत नाहीत. म्हणून तुळशीचं झाड नेहमी अशा प्रकारचं घरासमोर लावणं योग्य अशा प्रकारचं आहे.